हाय हॅलो, मी कावेरी. मी आज बनवणार आहे चिकनची भाजी, भात आणि भाकरी. चला तर मग सुरू करूया. मी पहिलं वाटण करून घेणार आहे. वाटणमध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि वल्ल खोबरं याचं वाटण तयार करणार आहे. कारण की मला ते वाटण चिकनच्या भाजीमध्ये मी तेच वाटण वापरते. आणि त्यातनं मी पहिल्यांदा चिकन शिजवून घेतलं होतं. तो व्हिडिओ मी शेअर केला नाही, कारण की तो व्हिडिओ शूट करायच्या आधीच तो डिलीट झाला. त्यामुळं माझा तो व्हिडिओ शूट झाला नाही. मग तेल गरम करायचं. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण वाटलेलं ते वाटण टाकायचं. वाटण चांगलं परतायचं. त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं. परतून घेतलं की मग चांगलं हलवत राहायचं. बेबी आमचा असा मध्ये करतो, त्याच्यामुळं मला जास्त काही व्हिडिओ बनवता येत नाही आहे आणि सगळं माझं ध्यान त्याच्याकडे जातं. त्याच्यामुळे माझं बोलण्याचं स्क्रिप्ट पण विसरून जाते मी. मग ते वाटण आहे ना, चांगलं हलवत राहिलं ना, मग आपण शिजवलेलं ते चिकन त्याच्यामध्ये टाकण्याच्या अगोदर आपण आहे ना मसाले टाकायचे. तर मसाल्यामध्ये आहे ना, पहिलं मी दुकानामधनं आहे ना घरकुल घेतलं होतं. ते घरकुल टाकायचं, चिकन मसाला टाकायचा. आणि माझ्या आईने घरामध्येच मसाला बनवला होता आणि तो मला हर वेळेस आईच मसाला देते, म्हणून आईच्या हाताचा मसाला कुठल्याही भाजीमध्ये टाकला तर त्याची चव अप्रतिम येते. म्हणून मी आईचा मसालाच वापरते कधी पण. मग आईचा मसाला 1 चमचा जर टाकला आईने बनवलेला, तरी पण त्याची चव एकदम स्वादिष्ट होती. त्याच्यामुळं मग मी आईचाच मसाला वापरते. मग चिकन बॉईल करून घेतलेलं त्याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं नॉर्मली पाणी पण त्याच्यामध्ये टाकायचं, कारण की ते पाणी थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे ना, त्याच्यामुळं आपण टाकणार आहेत. मग चिकनची भाजी अशी माझी तयार झाली आहे. त्याच्यामध्ये गार्निश करायला मी थोडीशी कोथिंबीर पण वरतून टाकणार आहे, कारण की कोथिंबीर टाकल्यावर त्याचं छान येतो वास. आणि मग गॅसवर एकीकडे तवा ठेवला आहे. तवा ठेवला की मग ज्वारीचं पीठ घेतलं आहे. मी साधारणपणे 2च भाकरी बनवते, कारण की नीलच्या पप्पाला 1 भाकर आणि मला 1 भाकर. मुलं तर माझी नील भातच खातो आणि बेबी तर चिकन सूप वगैरे असं काहीतरी खातो. त्याच्यामुळे नीलच्या पप्पाला कंपल्सरी भाकरी लागते. त्याच्यामुळे मी रोज भाकरी बनवते, कारण की सकाळचं माझं असतं डब्बा करायचं. मग सकाळच्या डब्यामध्ये मी चपाती रोज असते आणि संध्याकाळी मला भाकरी लागणंच आहे. त्याच्यामुळे मी अशी भाकरी बनवते. आणि भाकरी बनवताना पीठ आहे ना एकदम व्यवस्थित मळायचं. त्याच्यामुळे आहे ना भाकर कधी आपली तुटत नाही किंवा चिरत नाही आहे. ती चिरली नाही की मग मी तव्यावर भाकर टाकली. त्याला वरतून पाणी लावलं थोडंसं, कारण की पाणी लावलं की पलटी करताना आणि भाकर चांगली शिकते पण आणि छान पण दिसते. मग ही भाकर पहिली केली. मग नंतरच्याला दुसरी भाकर तयार करायला गेली. तोपर्यंत बेबी माझा पाठीमागून मला हात मारत होता की मला लवकर जेवण दे. पण मी त्याचं काय ऐकलंच नाही आहे, की तो घाई करतो इतका की त्याला इतकी भूक लागते आहे संध्याकाळचं. नीलचं काय नाही, ज्यावेळेस त्याला मी जेवण देईल त्यावेळेसच नील जेवतो. पण बेबीचं नुसतं मध्ये असतं. त्याच्यामुळं मग मला इतकं म्हणजे व्हिडिओ काढता पण येत नाही आहे आणि शूट पण करता येत नाही. त्याच्यामुळे हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि माझं यूट्यूबचं नवीन चॅनल आहे. मी दुसरी भाकर केली. दुसरी भाकर करताच तरी पण बेबी मला आवाज देत होता मम्मा. तरी पण मी त्याच्याकडं न बघताच व्हिडिओ पूर्ण केला आहे. आणि व्हिडिओ तर मी एकटीच शूट करते आणि मी एकटीच हे करते, कारण की मला व्हिडिओची एवढी आयडिया नाही आहे. त्यातनं माझं नवीन चॅनल आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर तो चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर पण करा, कारण की हा माझा यूट्यूबचा नवीन चॅनल आहे. भाकर झाली की मग भात मी एकीकडे घातलंच होता, कारण की चिकन शिजवताना मी भात पहिल्यांदाच घातला होता, कारण की त्याला उशिरा लागावं. कारण की मी कुकरमध्येच टाकते कधी पण. ही माझी झाली अशी चिकनची भाजी. आणि मगाशी मी चिकन शिजवल्यावर आहे ना 1 वाटीमध्ये बेबी